अरे सुनील तटकरे साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्याबद्दल जर बोलत असाल आणि माझं नाव घेऊन बोला ना, महाभाग वगैरे असले कशाला. मी डायरेक्ट बोलतो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मी डायरेक्ट बोलतो, त्यांची हिंमत नाही का बोलायला. अजितदादांबद्दल एफआयआर महाराष्ट्रात ज्याच्यात तुम्ही सत्तेत आहात, या महाराष्ट्रामध्ये एफआयआर होत नव्हता म्हणून मी कर्नाटकात 1000-2000 किलोमीटर जाऊन तिथं एफआयआर करत होतो. तिथं असल्यामुळे मला इथं जेवायला कसं येता येईल. आणि मी काय VSRचं विमान वापरत नाही की आज इकडे की उद्या तिकडं. त्यामुळे उगाच काहीतरी पतंग उडवत बस. अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा बारामतीचं त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. प्रफुल्ल पटेलांना वाटतच नसेल की हा तपास योग्य दिशेने त्या ठिकाणी जावा. कुठेही अमेरिकेला ब्लॅक बॉक्स दिला गेला नाही, हा भारतातच आहे. म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही. हे अतिशय दुर्दैव आहे. जे जे काय आम्हाला जमलं ते आम्ही केलेलं आहे. जे सत्तेत आहेत ते मात्र त्या ठिकाणी काहीच करताना दिसत नाही. अजितदादांच्या पक्षाचे नेते सुद्धा गप्प बसताना आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खरंच आम्हाला वाईट वाटतं. त्यांना सत्तेत असताना सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागतं. म्हणजे हे हास्यास्पद आणि दुर्दैवी गोष्ट असंच आपल्याला म्हणतात. तुम्ही आज विधानसभेमध्ये करताना अजित पवारांच्या निधनाच्या संदर्भातल्या अपघाती निधनाच्या संदर्भातल्या चर्चेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेत त्यांच्या अपघाताच्या संदर्भात. नक्की नेमकी तुमचा रोख कोणावरती आहे आणि अपघाताच्या संदर्भातली व्यवस्थित चौकशी सध्या सरकारकडनं होताना पाहायला मिळते का? अजिबात नाही. या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या ऍक्सिडेंट नाही तर अपघाताबद्दल कुठेही तपास हा योग्य दिशेने चालू नाही. 2 महिने झाले तरी सुद्धा अजूनपर्यंत CBI-कडे प्रस्ताव हा पाठवण्यात आलेला नाही. अजितदादांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना स्मरणपत्र द्यावं लागतं. काय झालं CBI-च्या प्रस्तावाचं, तरी सुद्धा कुठेही त्या ठिकाणी उत्तर दिलं जात नाही. CIDचं काय चाललंय हे CIDलाच माहिती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही तपासाला एक बेस असतो. तो बेस हा आपला अधिकार म्हणजे FIR असतो. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करतो. याच महाराष्ट्रामध्ये जिथं अजितदादांनी गेल्या 40 वर्षामध्ये लोकांची सेवा केली राजकारणाच्या माध्यमातून, दुर्दैवाचं या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय दिला जात नाही. पण कर्नाटकामध्ये बँगलोरमध्ये आम्ही जाऊन तिथे असणाऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या SHOला विनंती करून एक 0 FIR अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल, ज्याच्यामध्ये मर्डर, त्याच्यात बघा घातपात आणि बरेच काही कॉन्स्पिरसी असे काही मुद्दे आहेत, हा FIR म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही. हे अतिशय दुर्दैव. आता हा FIR कुठं आलाय? हा 0 FIRच्या अंतर्गत हा DG महाराष्ट्र सरकारकडे आलाय. कर्नाटकाच्या DGली कोणाला पाठवला? महाराष्ट्र DGकडे. म्हणजे हा आता महाराष्ट्राची प्रॉपर्टी झाली. आता हा जाणार बारामतीला. बारामती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या विषयावर या FIRवर त्यांना तपास करावा लागेल. आता हा स्वीकारला जातोय नाही जात, का केला जात नाही हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही विरोधात असताना जे काय आम्हाला जमलं ते प्रामाणिकपणे आम्ही केलं, पाठपुरावा केलो, आम्ही लढलो. अनेक मोठ्या नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो. जेव्हा राहुल गांधीजींना आम्ही भेटलो त्यांनी फक्त बराच ह्या विषयाला समजून घेतलं. एक महत्वपूर्ण त्यांनी लाईन वापरली, ती म्हणजे अशी होती की ज्या राज्यात न्याय मिळू शकतं अशा राज्यात तुम्ही जावा. त्यांनी सांगितलं नाही कुठलं राज्य. आणि मग इतिहास बघता गवई साहेबांच्या वेळेत जेव्हा0 FIR करायचा होता, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिली गेली नाही. कर्नाटकात तो FIR त्यावेळेस झाला होता. मग ते बघून मी स्वतः कोणालाही न जाता बोलता त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कर्नाटकामध्ये अजितदादांचा FIR झाला. एक तर दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रात झाला नाही, पण कर्नाटका पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्या सरकारचे आभार व्यक्त करतो. एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIRच्या माध्यमातून सरसावलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही FIR साठी अनेक ठिकाणी गेलेला होता, त्यांचं नेमकं कारण काय होतं? ते कारण कर्नाटक पोलिसांनी तुम्हाला दिलं होतं का? मी दुसऱ्या कुठल्या राज्यात गेलोच नव्हतो. फक्त एकाच राज्यात म्हणजे कर्नाटकात तिथं गेलो. तिथं एका पोलीस स्टेशनला गेलो आणि लगेच त्यांनी हा FIR तिथं स्वीकारला. 0 FIRच्या अंतर्गत कोणालाही कुठेही त्या ठिकाणी जाता येतं. आणि 2023चा
जो BS कायदा आहे त्याच्या अंतर्गत या सरकारने 0 FIR हे कंपल्सरी केलंय आणि या 0 FIR च्या अंतर्गत मी इथं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला सुरुवातीला गेलो होतो. त्यांनी नाकारलं, मी स्टेटमेंट घेत होते पण मोठा अधिकारी येऊन त्यांनी ते थांबवलं. मग मी गेलो बारामतीला, तिथं मला करून दिला नाही. मग मी गेलो CID ला आणि मग या ठिकाणी आलो. काही लोक म्हणतील मी कोर्टात का नाही गेलो. कोर्टात गेलो असतो, मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तो निर्णय त्या ठिकाणी दिला. याच्यापेक्षा एखादं चांगलं सरकार, एखादं चांगलं प्रशासन, चांगले पोलीस अधिकारी योग्य निर्णय घेऊ शकतात हे कुठेतरी महाराष्ट्राच्या सरकारला, इथं असलेल्या पोलीस प्रशासनाला हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. एकाच ठिकाणी गेलो आणि त्याच ठिकाणी हा FIR झाला. खरं खूप काय आम्हाला याच्यासाठी करावं लागलं. आता याच्या पुढे अजितदादांच्या बाबतीतला तपास काय होतोय हे आपल्याला बघावं लागेल. हे झालं या FIR बद्दल. पण उद्याच्या दिवशी त्यांच्या पार्टीमध्ये काही नेते कशा पद्धतीचं राजकारण करतात, कशा पद्धतीने तिथं काय गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतात, ते उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथंच सकाळी 11 वाजता मी आपल्या सर्वांसमोर. परंतु रोहितदादा, या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांची नावं किंवा त्यांच्याकडे संशयाची सुई जी आहे ती या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात येत होती. खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा काही संबंध थेट या विमान अपघाताशी काही आहे का? विषय एवढाच आहे. FIR आता झालेला आहे. FIR मध्ये तुम्ही आज डिटेलमध्ये गेला आणि जे काही कंप्लेंट डॉक्युमेंट आपण 60 पानाचं हे कर्नाटका पोलिसांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन होत असताना FIR वर तर होणार, पण आम्ही जे काही तिथं कंप्लेंट डॉक्युमेंट दिलेलं आहे 60 पानाचं 66 पानाचं, त्याच्यात खोलात जाऊन कुठलीही संस्था CBI CID नाही तर साधं पोलीस प्रशासन तिथं त्यांना खोलात जाऊनच FIR तिथं करावं लागेल. त्याच्याबरोबर तुम्ही जर विरोधाभास बघितला म्हणजे नाशिक प्रकरणामध्ये SIT फॉर्म केली जाते, तिथे असणारे अधिकारी जल्लद पद्धतीने एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीला, चोराला त्या ठिकाणी पकडतात. चांगली गोष्ट आहे, तिथं तुम्ही जल्लद गती दाखवता, ती जे खरं आम्ही ते स्वागत करतो. पण दादाच्या बाबतीत CID जल्लद का ठिकाणी त्या ठिकाणी होत नाही. राहिला प्रश्न कोण याच्यामध्ये जबाबदार आहे हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय कळणार नाही. पण FIRच होत नव्हता तर मग क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला दिशाच त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि ही दिशा तिथं या FIRच्या माध्यमातून दिसेल आणि इन्व्हेस्टिगेशन जर पारदर्शक पद्धतीने झालं तर नक्कीच न्याय मिळण्याशिवाय. जे काय आम्हाला जमलं ते आम्ही केलेलं आहे. जे सत्तेत आहेत ते मात्र त्या ठिकाणी काहीच करताना दिसत नाही. अजितदादांच्या पक्षाचे नेते सुद्धा गप्प बसताना आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खरंच आम्हाला वाईट वाटतं. त्यांना सत्तेत असताना सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागतं. म्हणजे हे हास्यास्पद आणि दुर्दैवी गोष्ट असंच आपल्याला म्हणावं. परंतु तुमच्या कुटुंबामधनं देखील जय पवार हे पुढे येऊन पत्रकार परिषद घेणार होते. खरं तर त्यांची पत्रकार परिषद अद्यापही झालेली नाही. खरं तर दोन आठवड्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होणार होती. कोणाचा दबाव आहे असा की जय पवार हे पत्रकार परिषद घेत नाहीये? सुनील तटकरेंचा, प्रफुल्ल पटेलांचाच दबाव त्या ठिकाणी असेल. माझ्याकडे बरेच पुरावे तिथे आलेले आहेत. पण जय पवार हे पत्रकार परिषद घेणार आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी. ज्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ज्या नेत्यावर विश्वास होता त्या नेत्याला देण्यासाठी जय पवार जर प्रयत्न करत असेल, याच्या आधी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, त्याचं स्वागतच खऱ्या अर्थाने आपण केलं पाहिजे. त्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत मी माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ती प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेणार नाही. कारण त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात जर काही गोष्टी राहिल्या असतील त्याच मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणार आहे. पण गेल्या आठवड्यात होणारी प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत का नाही झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाहीतर सत्तेतले काही भाजपचे नेते त्यांना करू नका असं म्हणत आहेत का काय, असाही प्रश्न आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. त्याची प्रेस कॉन्फरन्स इथं होत नाही आणि दादांचा FIR इकडे होत नव्हता. आम्हाला कर्नाटकात जाऊन FIR हा इथं करावा लागला. ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालं ज्याचा तपासासाठी अमेरिकेकडे तो पाठवण्यात आल्याची माहिती ही स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली होती, मात्र आता उलटलेले आहेत. नेमकं त्या प्रफुल्ल पटेलांना वाटतच नसेल की हा तपास योग्य दिशेने त्या ठिकाणी जावा. कुठेही अमेरिकेला ब्लॅक बॉक्स दिला गेला नाही, हा भारतातच आहे. पण त्या बाबतीत कुठंच काही नाही झालं. त्याचं कारण हे सगळे जे आजी माजी अधिकारी आहेत ते प्रफुल्ल पटेलांच्या ओळखीचे अधिकारी आहेत आणि जे महाशय, जे नेते, जे मंत्री हे एव्हिएशन मंत्री म्हणून बसलेले आहेत त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावहारिक संबंधच VSR बरोबर असल्यामुळे कसं AIB अजितदादांच्या बाबतीत योग्य पद्धतीचा तपास करणार. आता आम्ही वाट बघतोय ते पुढचा जो काही तो त्या ठिकाणी कधी देतील. पण असे 9 अहवाल हे AIB कडे प्रलंबित आहे फायनल प्रस्तावासाठी, नाही तर
फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टसाठी काही अहवाल 4 वर्षापूर्वीचे आहेत, काही 3.5 वर्षापूर्वीचे आहेत, काही 2.5 वर्षापूर्वीचे आहेत. मला AIBला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल की लोक विसरले, महाराष्ट्रातील लोक कधी अन्यायाला विसरत नाही आणि तुम्ही जर विसरला, निवांत बसला, तुम्हाला जाग्यावर आम्ही आणल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. खास करून मंत्र्याचा राजीनामा म्हणजे केंद्रीय एव्हिएशन मंत्र्याचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण शेवटी केंद्रात जे कोणी खासदार असतात ते त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात. आम्हाला मित्रत्व नाही, आम्हाला फक्त न्याय त्या ठिकाणी पाहिजे आणि तो न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. दादा, अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं पुरोगामित्व संपूर्ण संपलंय का, हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण की अशोक खरात जो भोंदूबाबा आहे त्याच्या चरणी अनेक त्यांचे नेते मंडळी लीन होताना पाहायला मिळतात. स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोटो आहेत, रुपाली चाकणकर तर त्यांच्या पाय धुत असतानाचे सगळे फोटो व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतात. आणि हा वरतून हा बाबा जो आहे तो VSR कंपनीच्या विमानातून देखील प्रवास करतोय. अर्थात या सगळ्याचं गौड अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा बारामतीचं त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं जे राहतं घर होतं देवगिरी बंगला, त्याच्या बाहेर सुद्धा अशीच काळी जादू झालेली आपल्या सगळ्या. अजितदादांच्या पक्षामध्ये असे बरेच नेते आहेत ज्यांना करंगळीला कुठेतरी कापले, अंगठ्याला कापले, काय करतात त्यांना त्या ठिकाणी माहिती. आता काळी मॅजिकमध्ये कोण कोण त्या ठिकाणी अडकलेलं आहे, कोण असा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतं की दादांची ताकद जावी आणि त्यांच्याकडे ती ताकद यावी, त्याच्या मागे काय हेतू होता. कारण का शेवटी ब्लॅक मॅजिक जेव्हा केली जाते त्याच्या मागे एक हेतू असतो. तो किती फुसका असला, ब्लॅक मॅजिकला आम्ही कुठंच भीक घालत नाही, तर महाराष्ट्रात कुठलाच व्यक्ती भीक घालत नाही. पण मग त्याच्यात हेतू काय, हेतू मनामध्ये ठेवून तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, तुम्हाला देशाचा पंतप्रधान व्हायचंय, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय, तुम्हाला असलेल्या अडचणी त्या ठिकाणी संपवाव्यात, नाहीतर पक्षामध्ये जे सर्वात मोठं पद आहे ते मला मिळावं, यासाठी त्यांच्या पक्षातून कुणी कुणी ब्लॅक मॅजिक केली. ते पद जर तुम्हाला मिळवायचं असेल तर दादा असताना ते तुम्हाला कधी मिळणार नव्हतं, दादा नसतानाच ते मिळू शकलं असतं. मग त्याच्यासाठीच दादांच्या घराबाहेर ही ब्लॅक मॅजिक केली गेली का, मग ती कुणी केली गेली, कोण या बोंधूबाबाच्या नादी लागलं होतं, हे कुठं ना कुठंतरी समोर त्या ठिकाणी आलंच पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. परंतु आर्थिक व्यवहार या सगळ्या संदर्भात अनेक लोकांचे उघड होताना पाहायला मिळत आहेत. सुनील तटकरे आणि त्याचसोबतच रुपाली चाकणकरांनी आपल्या महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, परंतु महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा अद्याप देखील राजीनामा होत नाही. अजितदादा असते तर पहिल्याच दिवशी ही सगळी कारवाई झाली असती. एक कुठलाही निर्णय घेताना एक धाडस लागतं, एक अनुभव लागतो. आज त्या पक्षातून ते धाडस का दाखवलं जात नाही, का तटकरे साहेब कुठेतरी नेत्यांना भेटून हा राजीनामा घेऊ नका असं काही सांगत आहेत का ते असं सांगतायत. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जे काही महिला अध्यक्ष पद आहे, जी व्यक्ती आता या केसमध्ये कदाचित अडकली जाईल, कारण ते स्वतः त्या ठिकाणी ट्रस्टी होते, त्यांचा विषय हा कार्यकर्त्यांना त्या पदावर नको असताना सुद्धा काही ते का त्यांची वर्णी लावतात हे आम्हाला तरी माहित नाही. त्यामुळे जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष त्या पक्षाचे असतील त्यांनी निर्णय तिथं दादा ज्या पद्धतीने घेऊ शकले असते असा निर्णय खऱ्या अर्थाने घेण्याची जरूरत आहे. पण त्या पक्षामध्ये तसं काय होताना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. काही सूत्रांकडून अशी पण माहिती आहे दादा की म्हणजे ज्या पद्धतीने अजितदादाचं जे कट कारस्थान रचून काय असे जे घातपात झाले की मृत्यू झाला किंवा हे सुपारी देऊन करण्यात आलं असेही माहिती पुढे बरंच काय आहे. पण जोपर्यंत क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होत नाही, जोपर्यंत आता हा FIR स्वीकारला जात नाही, जोपर्यंत CID CBI या FIRच्या अनुषंगाने तिथं तपास करत नाही, तोपर्यंत तुम्ही म्हणता आणि मी म्हणतो आणि सामान्य लोक जे म्हणतात तसं आपल्याला कुठंच काही कळणार नाही. त्यामुळे इथं आज काय चाललंय, हवेत गोळ्या मारणं चाललंय. लोक विसरतील, आपलं टाइमपास करावा, CBIकडे प्रस्ताव पाठवू असं कुठेतरी म्हणावं आणि फक्त वेळ तिथं घालून द्यायचा, लोक विसरून जातील, या भूमिकेमध्ये सत्ताधारी काही लोक आहेत. ते फार चुकीचं आहे. मराठी माणसांना काही नेत्यांनी ओळखलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. 40 वर्ष अजितदादांनी या राज्यामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी कार्य केलं, राजकारण केलं, समाजकारण केलं. त्याच नेत्याला आज तिथं न्याय मिळत नसेल, साधा FIR होत नसेल, तर मग सामान्य लोक हे कुठल्या खेतकी मुली असं आपल्याला म्हणावं लागेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलं, परंतु या सगळ्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मात्र वेगळा ट्विस्ट झाला. उद्या बरेच काही राजकीय मुद्दे मी घेऊन येणार आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये या विषयामध्ये आम्ही सर्वजण गुंतून असल्यामुळे भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि वेळेप्रमाणे सुद्धा आम्ही दुसरा कुठलाच मुद्दा अधिवेशनात घेताना तुम्ही बघितलेला नाही. मीडियासमोर सुद्धा आम्ही फार सांभाळून त्या ठिकाणी बोलतो, कारण एखादा विषय हातात घेतला तो मार्गी लावणं महत्त्वाचं आहे आणि आमच्यासाठी विरोधात असताना FIR करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, आम्ही जी करून घेतली.
काही प्रमाणात माझ्या मतदारसंघाकडे सुद्धा या काळामध्ये माझं तिथं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे आता FIR झालेला आहे. उद्यापासून राजकीय दृष्टिकोनात जो कुठला प्रश्न तुम्ही घ्याल आणि त्या बाबतीतलेच आणि खास करून अजितदादांच्या पक्षातले काही कागद ही माझ्याकडे आलेली आहेत, ती कागद मी उद्या तुमच्या सर्वांसमोर आणेल. मग तुम्हाला कळेल की खरं कोणाचा कुठला काय हेतू होता आणि त्याला आत्ता जे कोणी तिथं कार्याध्यक्ष असतील नाही तर जे कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असतील त्यांच्या मनामध्ये आज तिथं असणाऱ्या नेत्यांबद्दल कशी भावना आहे ही उद्या नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी सांगेन. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात दादा असते तर अशा पद्धतीने निवडणूक घडून आली असती का? कारण की सत्ता म्हणजे एकंदरीतच बहुमत दोघांकडे होतं, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे. मात्र कशा पद्धतीने भाजपचा तिथे जिल्हाध्यक्ष बसला, जयकुमार गोरे यांची सगळी मंत्री आहेत ते त्यांची अरेरावी, हे सगळं अजित पवार असताना झालं असतं. भाजपला असं वाटतं अजितदादांचा पक्ष आता संपलेला आहे. 30 त्यांचे आमदार आता आपल्या संपर्कात आलेले आहे. विधानसभा इलेक्शनच्या आधी 4 महिने 5 महिने जेव्हा केव्हा काय असेल, जो कुठला आकडा असेल त्या अनुषंगाने त्यांनी तिथं आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि भाजपमध्ये प्रवेश करायचा. म्हणून आता फोकस अजितदादा या पक्षाकडनं, कारण का तुम्ही महानगरपालिका नगर परिषद यावेळेस झुंपायची कोणातात तर अजितदादांमध्ये आणि भाजपमध्ये झुंपलेली आपण सगळ्यांनी बघितली. आता दादाच नसतील तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि पक्षात आहे ते नेते बरेच अडचणी त्या ठिकाणी आले असतील तर हा पक्ष तसं बघितलं तर आता इररिलेव्हंट झालाय भाजपला असं वाटतं. त्यामुळे फोकस हा पूर्णपणे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षावर वळवलेला आहे. म्हणजे जे साताऱ्यात झालं, मतदारांना तुम्ही पोलीस प्रशासनाची भीती दाखवून येऊन देत नसाल आणि मंत्रीच तिथं आल्यानंतर तिथं असणारे अधिकारी मंत्र्याला धक्काबुक्की करत असतील तर याच्यावरनं आज काय परिस्थिती या राज्यामध्ये बघा. म्हणजे तुम्ही आम्ही आणि सामान्य लोकांचे प्रश्न कधी सुटायचे जर मंत्र्याचे सुटणार नसतील आणि सत्तेचा पॉवरचा वापर करून जर मतदानच करून दिलं जात नसेल, लोकांना बाहेरच तिथं ठेवलं जात असेल तर याला सत्तेचा माज एवढंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. लालबागचा जो गुपित आहे ते एका पेन ड्राईव्ह मध्ये दडलेला आहे, त्याचं नसतील कधीतरी मला नाही माहिती आहे. रोहित दादा, आपने FIR कर्नाटक में कराया, इतना मेहनत आप कर रहे हैं, सब चीज़ों का जांच करवा रहे हैं. अजीत दादा पवार की फैमिली, सुमित्रा ताई आपकी काकी है और डिप्टी CM है, उन्होंने अभी तक कोई एप्लीकेशन या जांच के लिए कोई कमेटी या किसी DGP या क्राइम ब्रांच को ऐसा अपॉइंट करने की बात कही है? वो अलग पक्ष है, फैमिली एक है, लेकिन कई दिनों से उनके साथ हमारी बातचीत वहाँ पे नहीं हुई. उनको सत्ता में रहना ज़्यादा इम्पोर्टेंट है ऐसे दिख रहा है. डेफिनेटली उनके माध्यम से काकी हो या पार्थ हो या उनके जो दूसरे नेता है उनके मदद से मुख्यमंत्री साहब के यहाँ पे 2 बार मीटिंग हुई ऐसे हमको पता चला. पहली बार मीटिंग हुई थी 40 दिन पहले. उस मीटिंग में उन्होंने एक पत्र दिया था कि ये जो पूरा इन्वेस्टिगेशन है CBI को दिया जाए. तो अभी वो इन्वेस्टिगेशन CBI को उसी दिन जाना चाहिए था जो नहीं गया. फिर 10 दिन 15 दिन बाद वापस एक बार एक रिमाइंडर लेटर ये अजीत दादा के पक्ष के माध्यम से CM साहब को वहां पे दिया. वो रिमाइंडर लेटर क्या था कि CBI के इंक्वायरी के बारे में क्या हुआ. मतलब आप सत्ता में हो लेकिन जिस नेता ने आपके पक्ष को वहां पे ताकत दी, आपके MLA को वहां पे चुन के आने के लिए वहां पे ताकत दी, चुन के आने के लिए प्रचार किया, उस नेता को आप न्याय नहीं दे पाते हो तो लोगों को कब न्याय दोगे आप? देखो, आप सत्ता में होने के बाद भी कुछ नहीं कर पाए, लेकिन हम विरोध में होने के बाद लोगों का सपोर्ट होने के कारण, हमारे कार्यकर्ताओं का सपोर्ट होने के कारण, उसी के साथ दिल्ली में जाके जो बड़े बड़े नेता है उनसे मिलने के बाद, खास कर राहुल जी को जब मैं मिला तब उन्होंने एक स्टेटमेंट इस्तेमाल किया था. उन्होंने कहा था जहां पे न्याय मिल सकता है उस राज्य में जाके आप वहां पे FIR करने की कोशिश करो. उन्होंने कोई भी राज्य का नाम वहां पे नहीं लिया था. तब जब हमने सोचा, जब हमारे गवई साहब जो सुप्रीम कोर्ट के प्रमुख थे उनके ऊपर जब जूता फेंका गया था, तब 0 FIR इस देश में कहाँ भी नहीं हुआ. महाराष्ट्र में भी वो 0 FIR हो नहीं पाया था, अमरावती में या नागपुर में. कहाँ पे हुआ था? कर्नाटका में, बैंगलोर में हुआ था. तो मैंने फिर सोचा तो बैंगलोर जाके वहां पे मैं एक बार कोशिश करता हूँ. तो वहां पे पुलिस स्टेशन जाने के बाद वहां पे ये FIR मैंने दर्ज करने की कोशिश की, वो उन्होंने एक्सेप्ट किया. वो FIR बैंगलोर के पुलिस स्टेशन ने उनके DG के माध्यम से महाराष्ट्र DG के पास अभी ये FIR वहां पे आया है. अभी इस सरकार को वो एक्सेप्ट करना पड़ेगा और उस पर इन्वेस्टिगेशन करने की जरूरत है. ये हम सबकी मांगनी है. अभी ये सरकार इस बारे में क्या करता है वो कल ही या परसों या आगे जाके हम सबको पता चलेगा. कुछ बड़े नेताओं के नाम सामने आने के डर की वजह से क्या ये फाइल को नहीं खोला जाए? देखो, ये जो VK सिंह है बहुत बड़े बड़े नेता का नाम ले सकता है. उसका बेटा रोहित सिंह, उसके शादी के लिए जो जो लोग आए थे उसके साथ अगर आप देखो उसके जो कंपनी है उसमें जिन लोगों की इन्वेस्टमेंट है उनके नाम वो लग सकता है.
या जिस व्यक्ति ने वीके सिंह का इस्तेमाल करते हुए दादा का एक्सीडेंट जानबूझ के करवाया, मतलब मर्डर करवाया, उसका इल्जाम वीके सिंह ले सकता है। इसके कारण वीके सिंह पे आज तक कार्रवाई की नहीं गई। रादर अगर आप देखो कि दादा का एक्सीडेंट होने असं म्हणतायत तुम्हाला त्यांनी टार्गेट केले। वहिनी अध्यक्ष झाल्यापासून काही डोमकावळे डोकावत आहेत। दादांच्या जिंकण्या दिवशी त्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी काढल्या होत्या। महाविकास आघाडीचं जेव्हा स्नेहबोधन झालं तेव्हा हे महाभाग गेले देखील नाहीत। यांनी काय सांगावं, हे मला टार्गेट करतायत। काय परत महाविकास आघाडी जेव्हा स्नेहभोजन होतं तेव्हा हे महाभाग गेलेले नाहीये। महाविकास आघाडी कधी स्नेह होतं? अरे सुनील तटकरे साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्याबद्दल जर बोलत असाल आणि परवा महाविकास आघाडीचं जेवण होतं त्या जेवणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर तेव्हा मी कर्नाटकात होतो, मी बँगलोरमध्ये होतो। अजितदादांबद्दल एफआयआर महाराष्ट्रात ज्याच्यात तुम्ही सत्तेत आहात, या महाराष्ट्रामध्ये एफआयआर होत नव्हता म्हणून मी कर्नाटकात 1000-2000 किलोमीटर जाऊन तिथं एफआयआर करत होतो। तिथं असल्यामुळे मला इथं जेवायला कसं येता येईल? आणि मी काही व्हीएसआरचं विमान वापरत नाही की आज इकडं की उद्या तिकडं। त्यामुळे उगाच काहीतरी पतंग उडवत बसला आणि माझं नाव घेऊन बोला ना, महाभाग वगैरे असले कशाला? मी डायरेक्ट बोलतो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत, मी डायरेक्ट बोलतो। त्यांची हिंमत नाही का बोलायला? उगाच हवेत गोळ्या मारत बसलेत। त्यामुळे मी जेवायला का नाही गेलो हे आता या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगितलं। तुम्ही सत्तेत असून दादांचं इन्व्हेस्टिगेशन यासाठी तुम्ही काय केलंय? स्मरणपत्र दिलेत, रिमाइंडर दिलेत, त्याच्या पलीकडे जाऊन काय केलंय? 40 सेकंड जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्ही बोललाय, 40 सेकंड। आणि कोणाबद्दल बोलला? एव्हिएशन मंत्री साहेबांना मी भेटून रिक्वेस्ट केली। अरे एव्हिएशन मंत्र्याचं व्हीएसआरचं नातं आहे, आर्थिक पण आणि व्यक्तिगत पण, हे तुम्हाला काय कळत नाही का? त्यामुळे ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नाही, दादांना न्याय देण्यासाठी तुम्हाला इंटरेस्टच नाही, मग कशाला या विषयामध्ये जाता? उद्या जर कुठल्या बोंधूबाबाली सांगितलं मग कुठं काय केलं तर ती वेगळी गोष्ट, पण त्यांचा आणि बोंधूबाबाचा विषय, आमचा विषय दादांबद्दलचा आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि महाराष्ट्राची जनता मागते की दादांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही जो काय करायचा असेल तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि उद्या जाऊन करणार सुद्धा आहोत। एक तर फक्त प्रयत्न मी, अमोल मिटकरी व इतर काही लोकांनीच केला असं नाही, महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्यासारखे जे सर्व प्रेसचे लोक आहेत, मीडियाचे लोक, यांनी सुद्धा ताकद दिली, लोकांनी पाठबळ दिलं म्हणून काही प्रमाणात यश मिळालं। जर आम्ही बोललोच नसतो तर मग काय झालं असतं? तसंच रटाळ काही गोष्टी झाल्या असत्या, दादांना काही दिवसांमध्ये लोक विसरणार नाही, काही नेते विसरून गेले असते, पण खरं काय घडलं हे लोकांना माहिती पाहिजे। आणि आम्ही जो प्रयत्न केला, लोकांनी जो प्रयत्न केला, सोशल मीडियामधून सुद्धा लोकांचा उठाव झाला, मीडियाने प्रयत्न केला, त्यामुळे आता तरी या लेवलचं यश आपल्याला मिळालेलं आहे। आता याच्या पुढे कसा हा विषय घेऊन जायचा ते बघायचं। शेवटी सत्ता नसताना मर्यादा असतात, पण सत्ता नसताना मर्यादा असताना सुद्धा आम्ही लढलो। सत्ता आज असली असती तर आतापर्यंत जो कोणी जबाबदार आहे त्याला पकडून जेलमध्ये टाकला असता, पण ठीक आहे आज सत्ता नाही, काही दिवस असेच राहतात असं नाही। आज विरोधात असताना सुद्धा आम्ही प्रयत्न केलं, सत्तेत गेल्यानंतर हे जे काही सिस्टमच्या विरोधात आमची लढाई आहे, ही जी सिस्टम झाली की नेत्यालाच न्याय मिळत नाही तर मग गरीबाचं काय? ते कुठल्याही विभागामध्ये घ्या, उद्या जाऊन ही लढाई सिस्टमच्या विरोधात असणार आहे एवढं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळलं। जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा लोकांनाही न्याय देऊ आणि दादांनाही न्याय देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। 2 महिने सातत्याने तुम्ही पाठलाग करताय, पण आणि सभागृहात तुम्ही सगळं पटलावर मांडलं, पण तरी सुद्धा न्याय मिळते, ही न्यायाची अपेक्षा तुम्हाला कधी कळत? आज रिप्लाय मिळाला, उत्तर मिळालं। एफआयआर कर्नाटकाली जो केलेला आहे त्यात काही मिसकम्युनिकेशन तिथं झालं होतं, पण ते नंतर रिप्लायमध्ये क्लिअर झालं। आता एफआयआर आलाय आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, म्हणजे होम मिनिस्टर साहेबांनी सांगितलं, आम्ही स्वीकारतोय, विषय तसा संपलेला आहे। त्यामुळे जे करायचं होतं आम्ही केलेलं आहे। ठीक आहे, विरोधात असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला लवकर होताना दिसत नाही, पण विरोधात असताना सुद्धा या लेवलपर्यंत पोहोचलं तसं सोपं नाही। त्यामुळे आम्ही या लेवलला पोहोचलेलो आहे। अजून पुढे जात असताना अजून कसं काय करता येईल, काय अजून नवीन मुद्दे घेऊन दादांना न्याय देण्यासाठी तो जे पुराव्याच्या माध्यमातून सीआयडी नाही तर सीबीआय जे जे काय लोकांना द्यावं लागेल ते आम्ही माहिती त्यांना त्या ठिकाणी देऊ। दुर्दैव असं सीआयडी असं म्हणतंय की एआयबीचा रिपोर्ट, फायनल रिपोर्ट येऊ द्या मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू। अरे सीआयडीला हे माहित नाही का 9 असे प्रस्ताव आहेत, हे ऍक्सिडेंट्स आहेत ज्याचे गेले 3-3 वर्ष झाला अजून रिपोर्ट आलेला नाही। मग 3 वर्ष काय आम्ही थांबणार का? एवढं काही वेळेत का आम्ही? त्यामुळे एआयबी काही केलं
निवांत बसेल असं जर एआयबीला वाटत असेल तर ते वेगळ्याच दुनियेमध्ये आहे. आणि सीआयडीला मला सांगायचंय एआयबीच्या रिपोर्टसाठी तुम्हाला थांबायचं कारण नाही, कारण एआयबी वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तपास करते टेक्निकल, आणि तुम्ही क्रिमिनल अँगल बघणार आहात. त्यामुळे क्रिमिनल अँगलला एआयबी साठी थांबायचं कारण काय? म्हणजे सीआयडी काहीतरी फालतू उत्तर देते. आता सीबीआयकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर कदाचित सीबीआय अजून खोलात जाऊन योग्य दिशेने या विषयाला घेऊन जातील असं मला वाटतं. पण सीबीआयला ते स्वीकारलं तर पाहिजे. सुशांत सिंग राजपूत तर 2 दिवसात स्वीकारलं जातं आणि इथं मात्र काही स्वीकारलं जात नाही. हा जो काही विरोधाभास आहे हा मात्र त्या ठिकाणी सध्या संपूर्ण राज्यात नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या लिंग पिसाट अशोक खरातने अनेक महिलांवर बलात्कार केलाय. त्याचे व्हिडिओ आणि फोटो येताच त्याला अटक करण्यात आली आहे. काल तर अक्षरशः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशोक खरातच्या कारनाम्यांची कुंडली वाचली आहे. अशोक खरातचे राजकीय लोकांशी देखील संबंध असल्याचं समोर आलंय. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराबाहेरील काळा जादू नाशिकच्या बंधुबाबाने केली असल्याचा संशय व्यक्त केलाय. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा बारामतीचं त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं आपण बघितलेलं आहे. मुंबईमध्ये देखील त्यांचं जे राहतं घर होतं देवगिरी बंगला त्याच्या बाहेर देखील सुद्धा अशीच काळी जादू झाली होती. आपल्याला सगळ्यांना माहित आहे अजितदादांच्या पक्षामध्ये बरेच नेते आहेत त्यांच्या करंगळीला कुठेतरी कापलाय, अंगठ्याला कापलाय. काय करतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे. आता काळ्या जादूमध्ये कोण त्या ठिकाणी अडकलेला आहे, कोण असा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता की दादांची ताकद जावी आणि त्यांच्याकडे ती ताकद यावी, यामागचा काय हेतू होता असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पुढे रोहित पवार बोलताना म्हणाले की अजितदादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं गेलंय. कदाचित नाशिकचा जो भोंदू बाबा आहे त्याच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर काळी जादू किंवा पूजा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मग ती काळी जादू नाही तर जी काही पूजा आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं का होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला आता ते आम्ही शोधतोच आहोत. नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात त्यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर 7 गुन्हे दाखल झाले असून त्याच्या कथित दैवी शक्तीच्या नावाखालील महिलांचं शोषण करणाऱ्या या साम्राज्याचा पर्दाफाश झालाय. सध्या भोंदू बाबाच्या आर्थिक व्यवहार, संपत्ती आणि राजकीय कनेक्शन यांची चौकशी अजून सुरू आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.